आपली भावकी जवळ आहे ना टी.वाय. पाटील स्पोर्ट्स मालगाव संघाकडून सलामीची जोडी प्रकाश पाटील आणि साहिल. किरणला या ठिकाणी प्लेअर ऑफ द मॅच दिला जातोय. 3 धावा आणि एक महत्त्वपूर्ण विकेट त्याने प्राप्त केली आणि त्याच्या या उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावरती संघाने पहिला सामना विजय केला. पहिलाच बॉल संदीप पाटील यांच्यासाठी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे पहिली धाव वेगाने परंतु थांबवलाय. पहिली धाव लागते टी.वाय. पाटील स्पोर्ट्स मालगाव संघाची. धाव संख्या 1. अरविंद. पुनश एकदा समोर असेल तो म्हणजे साहिल. अतिशय वेगवान चेंडू निघून जातोय. चांगला बॉल पाहायला मिळाला अरविंद यांचा. वेगाचा चांगला फायदा करून घेतला या चेंडूवरती. डॉट बॉल येतोय. साहिल चांगला खेळाडू आहे. टी.वाय. पाटील स्पोर्ट मालगाव या संघाकडून सातत्याने ओपनिंगला येतो आणि चांगली सुरुवात करून देतो संघाला. ऑफ ट्रॅकर आहे. खेचून मारण्याचा प्रयत्न. थोडासा शफल होऊन जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता जरूर, परंतु आणखीन एक डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी अरविंद याची. आणखीन एक तीच लेंथ तीच लाईन. 4 चेंडू वरती मात्र 1 धाव खर्च केले. सलगचे 3 डॉट बॉल आपण पाहतोय. अरविंदचा चांगला स्पेल आतापर्यंत. अरविंदने कमाल गोलंदाजी केली आहे आणि त्याच गोलंदाजीच्या जोरावरती साहिलला मात्र बॅकफुटला ठेवलाय. साहिलचा प्रयत्न चालू आहे परंतु जी गोलंदाजी आहे, जो टप्पा आहे, तो क्लास टप्पा आहे अरविंदचा. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. फटका बसला होता परंतु पंच षटकार दर्शवतायत. कॅच ड्रॉप होते आणि चेंडू निघून जातोय सीमारेषा बाहेर. षटकार येतोय. षटकाराच्या मदतीने टी.वाय. पाटील स्पोर्ट्स मालगाव संघ 7 या आकड्यावरती पोहोचतोय. आणखीन एक अक्रॉस द बॅट खेळायला फटका. पहिली धाव वेगाने घेतली जाते. दुसरीचा प्रयत्न. दुसरी देखील वेगाने. नक्कीच प्रकाश पाटील यांचं कौतुक करावं लागेल. त्यांनी जागा सोडली होती, लवकर निघून आले होते आणि यशस्वीरित्या 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावेच्या मदतीने पहिल्या षटकाची होते सांगता. धाव फलक 9 या आकड्यावरती टी.वाय. पाटील स्पोर्ट्स मालगाव.
प्रदीप आलेत आणि डॉटने सुरुवात देखील करतायत. वाईड बॉलचा इशारा तो पंचांचा. चांगली सुरुवात झाली जरूर, परंतु त्यानंतर एक्स्ट्राची धाव देऊन बसतायत प्रदीप. म्हणजे जो डॉट चेंडू काढला होता त्याच्यावरती एक धाव एक्स्ट्रा स्वरूपात क्लिअर होते. धाव फलक पाहतोय आपण 10 या आकड्यावरती. पुन्हा एकदा आणखीन एक डाऊन द लेग साइड, आणखीन एक वाईड बॉल. तांडी काढले, जे दार उघड होतं तेच निकळले. चोरी मागच्या दाराने यावेळेस झाले. प्रकाश पाटील यांचा होतोय खेळ समाप्त आणि पहिला झटका लागतोय TY स्पोर्ट्स मालगाव संघाला. धावसंख्या आपण पाहतोय त्यांची 11 या आकड्यावरती. तानाजी पाटील मैदानाच्या आतमध्ये. प्रकाश पाटील यांचा खेळ समाप्त. चांगली गोलंदाजी प्रदीप यांची. अपट्रॅकल पहिलाच बॉल आल्या आल्याच लॉफ्ट केलाय. पहिली धाव वेगाने घेतली जाते. दुसरीचा प्रयत्न. धाव फलक 12. सोळा धाव फलकावरती. थोडीशी ग्लेच होती, त्यानंतर आम्ही तुमच्या भेटीसाठी आलो आहे. ओम साई स्पोर्ट्स लाईव्ह यांच्या माध्यमातून. मी मराठी समालोचक भरत जाधव सोबत माने सर, आमचे तावडे सर आणि सुंदर असं नियोजन. लक्ष्मण 11 जांभूर आयोजित लक्ष्मण स्मृती चषक बी ग्रुपमधील शेवटची मॅच आहे. एका बाजूला टीम उदगिरी तर दुसऱ्या बाजूला मालगावचे योद्धे. धाव फलक पाहिले गेले तर 16 या आकड्यावरती आहे. साहिलच्या बॅटमधून एक षटकार आला आहे. तानाजींची देखील चांगली सुरुवात आहे, परंतु त्यांना अडकीचा फटका मारणं गरजेचं आहे. त्यांचा एक फॅन्सी स्ट्रोक आहे, अडकीचा शॉट, आणि तो फटका त्यांना त्यांच्या बॅटमधून मारणं गरजेचं आहे, कारण की संघासाठी धावांची गरज आहे. अजित लॉफ्ट केलाय. चेंडू खूप हवेत आहे. नो मॅन्स लँड मध्ये पहिली धाव वेगाने. जर्सी नंबर 143
बेट करून चेंडू निघून जाईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावफलक 18 या आकड्यावरती. तानाजी पाटील एका बाजूने खिंड लढवत आहेत. साहिलची देखील त्यांना साथ आहे, परंतु मोठा फटका आलेला नाहीये. उदगीर संघाचं कौतुक करावं लागेल. एका मोठ्या षटकारानंतर खूप वंचित ठेवला आहे. हा फटका चांगला आहे, परंतु तितकाचा संपर्क येस आहे. अडकित्ता शॉटचा मानकरी आहे हा खेळाडू. कित्येक खेळाडू आहेत तर त्यांनी नवीन नवीन फटके आणलेत. सुपला शॉट आला, त्याचबरोबर स्विचिटचा फटका आला आणि या खेळाडूने अडकित्ता शॉट आणलाय. आणि हा अडकित्ता शॉट असा आहे की षटकार देऊन जातोय. षटकाराच्या मदतीने धावफलक पोहोचतोय 24 या आकड्यावरती. अजित वरती अटॅक केलाय, प्रेशर ठेवलाय अजित वरती. अपट्रॅकर अतिरिक्त बाउन्स पंच वाईट बॉल दर्शवतायत. धावफलक 25 या आकड्यावरती. तानाजी पाटलांचा एकदा कारखाना चालू झाला तर मग चौकार षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा त्याच जोशाचा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु चांगला बॉल कमबॅक केलाय अजितने. आणखीन एक स्टँड अँड डिलिव्हर षटकार येतोय. वाह, काय फटकाय. धावफलक पोहोचतोय थेट 31 या आकड्यावरती. चेंडू झाले आहेत 4. तानाजी पाटलाने आता अडकित्ता लावलाय आणि या अडकित्त्याला कोणतेही सुपारी येऊ द्या. पान सुपारी म्हणजे आज मिठा पान खायला भेटणार आहे गोलंदाजांना. सकाळीच खाऊन आले दादा सांगतायत. आज अरविंदा काळजी घ्या. पाटलांचं वादळ मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक लॉफ्ट केलाय, खूप उंच गेलाय. दिशा आणि दुर्दशा होते. आणखीन एक अडकित्ता फटका, क्रिकेटचा झटका षटकार. धावफलक 37. सलगचा दुसरा फटका येतोय. लक्ष्मण स्मृती चषकामध्ये सलगचे 3 षटकार आलेले नाहीयेत. एक चेंडू आहे आणि तानाजी पाटलांना करामत करण्याचा चान्स आहे. सलगचे 3 षटकार त्यांच्या बॅट मधून येत आहेत का. अजित आणखीन एक डाऊन द ग्राउंड, खूप उंच गेला. क्षेत्ररक्षक आहे. पहिली धाव घेतलेली आहे, कॅच ड्रॉप होते आणि दुसरी देखील पूर्ण केली जाईल. 2 धावेच्या मदतीने धावफलक 39 आकड्यावरती. तिसऱ्या षटकाची होते सांगता. तानाजी पाटलांचा खेळ पाहिला गेला तर 19 धावावरती वैयक्तिक खेळतात. 2 षटकार त्यांच्या बॅट मधून आलेत. साहिलला आता चान्स असेल. शेवटचं षटक आहे, स्लॉटचं षटक आहे आणि गोलंदाजी ट्रॅक वरती निले उदगीर संघाचा चतुर चाणाक्ष गोलंदाज निलेश. सरासरी 13च्या मदतीने धावा अर्जित केलेत मालगाव संघाने आणि धावफलक पाहिले गेले तर 39 आकड्यावरती सरासरी राहिली तर टोटल स्कोर आपण 52 पाहतोय आणि चांगली टोटल आहे. फुलटॉस चेंडू निलेशसाठी आणि पहा पंच वाईट बॉल दर्शवतायत जरूर, परंतु साहिल चेंडू नाही तर बॅट बाउंड्री वरती सोडून येतोय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पकडण्याचा प्रयत्न, वेगाने धाव कंप्लीट केली जाते.
चांगला एफर्ट पाहायला मिळाला निलेशचा. कॅप्टन स्वतः देखील मजा घेत आहेत दोघे जण. पावसाने अगदी चिंब केला आहे मैदानाला. धावफलक 41. अजून देखील 5 चेंडू आहेत आणि ज्या फॉर्म मध्ये पाटील आहेत आणि त्यांचा जसा दिवस आहे आणि जसा पाऊस आहे तशी यांनी हाऊस आज पूर्ण केली आहे या खेळाच्या. आणखीन एक कित्ता शॉट. चेंडू देखील बाहेर जातोय परत आत येतोय. आज चेंडूला देखील आनंद भेटतोय वाटतं. धावफलक 47. तिसरा षटकार येतोय तानाजी पाटील यांच्या बॅटमधून. हाफ ट्रॅकर होता. सुंदर चेंडू होता परंतु मिस होतो. डॉट बॉल येतोय जरूर. स्लोवर चेंडू हाताळला गेला. पडल्यानंतर स्लो झाला. बॅट जोराने स्विंग होते. ताकद लावली होती या फटक्यामध्ये पाटलांनी परंतु डॉट बॉलची सांगता होते. आणखीन एक क्लासिकल स्क्वेअर लेग सीमारेषा बाहेर. पाटलांच्या बॅट मधून आणखीन एक षटकार. धावफलक 53 या आकड्यावरती. अकरा चेंडू 36 धावांवरती पाटलांची आज गाडी सुसाट. आणखीन एक स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. आणखीन एक येतोय सलगचा दुसरा षटकार. पाटलांनी कुस्तीचं मैदान नव्हे, बैलगाडा मैदान नव्हे तर क्रिकेटचं मैदान देखील गाजवलंय. आणि तानाजी पाटील म्हटलं तर नाद निराळा. 5 चेंडू झाले तर सलगचा तिसरा षटकार पाहायला मिळतोय का. 12 चेंडू 42 धावा आणि शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका मारण्यासाठी प्रयत्न परंतु एक धाव चुरशीने कंप्लीट केली जाते. शेवटच्या चेंडूवरती ते धाव मात्र एक. धाव फलक पोहोचतोय तो म्हणजे मालगाव संघाचा 60-61 धावांचं लक्ष उभारलं आहे टीम श्री काळंबादेवी स्पोर्ट्स उदगीर संघासमोर. एकदा जोरदार जाळ्या झाल्या पाहिजे तानाजी पाटील यांच्या या धुवाधार खेळासाठी मित्रांनो. चांगली बॅटिंग. 6 षटकार, उत्तुंग षटकार आणि अडकित्ता शॉटचे जनक म्हणजे तानाजी पाटील. नेक्स्ट मॅच साठी कॉल दिला जातोय काळंबा देवी स्पोर्ट्स जांभूर विरुद्ध चोपडाई स्पोर्ट्स मालेवाडी. टॉस साठी यायचंय आणि मी विनंती करतो टी.वाय. पाटील स्पोर्ट्स मालगाव संघाला आपण क्षेत्ररक्षण स्पीड मध्ये उभं करायचंय. स्पोर्ट्स मालेवाडी संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. काळंबादेवी स्पोर्ट्स जांभूर टॉस साठी यायचंय.
चला TY पाटील स्पोर्ट्स मालगाव, आपण विनंती असेल आपण क्षेत्ररक्षण लवकर सजवायचंय. तानाजी पाटील प्लीज कोऑपरेट करायचंय. क्रॉस केला जातो एका बाजूला मालेवाडी संघ तर दुसऱ्या बाजूला जांभूर. स्विंग दी कॉइन. चापा जांभूर संघाची प्रथम नाणेफेक जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतलाय. तर काळंबा चोपडा स्पोर्ट्स मालेवाडी आपण आपलं स्क्वॉड सज्ज ठेवायचं आहे. पात्रता फेरीतील मॅच असेल म्हणजे 3 षटकांचा सामना असेल याची नोंद घ्यायची आहे. धोधो पाऊस पडल्यानंतर अंगावरती शहार आणणारा उन्हाचा थडक आपल्याला आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आणि जसा उन्हाची किरण या गवताच्या पात्यावरती पडतायत त्या दवामधून सप्तरंग आपल्याला पाहायला मिळत आहेत. लक्ष्मण स्मृती चषक 2025 हे भव्य दिव्य आयोजन आणि तितकंच हे निसर्गाचं वातावरण. या वातावरणामध्ये प्रथम बॅटिंग करत असताना 60 धावा उभारल्या. 61 धावांचं लक्ष ठेवलं आहे श्री काळमादेव स्पोर्ट्स उदगीर संघासमोर. आणि याच्यामध्ये मोलाचा वाटा असेल तो म्हणजे अडकीचा शॉट मानकरी तानाजी पाटील. साहिल चल मित्रा स्पीडअप घे, खूप वेळ घेतलाय फील्ड पोझिशन साठी प्लीज. प्रकाश पाटील याच्यासमोर अजित आणि बळीराम. पहिलाच बॉल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, डॉट बॉल येतोय. चांगला एफर्ट यष्टी रक्षकाचा, अतिशय वेगाने चेंडूवरती जातोय. अलॉंग द ग्राउंड फटका पाहायला मिळतोय. स्टेट रिजन मध्ये मिडॉनचा क्षेत्ररक्षक येतो नाही तोपर्यंत पहिली धाव फलकावरती लागली जाते. स्ट्राईक असेल आता बळीरामकडे. अजितच्या बॅट मधून खातं उघडलं जातंय उदगिरी संघाचं. फुलरलेनचा चेंडू होता, बळीराम यांना काहीच समजलं नाही. डॉट बॉल येतोय. 2 दिवसापूर्वीच 15 ऑगस्टला नियोजन खास करून होतं, परंतु स्वातंत्र्य दिन त्यामुळे हे थोडंसं पुढे संडेला ठेवलं गेलं. अखंड भारत आणि भारताच्या आपण निवासी. यावेळेस फटका चांगला आहे. बैठक बळीराम यांच्या बॅट मधूनच सुरेख बैठक सजवली आणि तानाजी पाटील यांच्या डोक्यावरून त्याला फेकून दिला काव कॉर्नर सीमारेषे बाहेर षटकारांसाठी. 61 धावा जरूर धावफलकावरती आहेत, परंतु उदगीर संघ काउंटर अटॅक करायला जाणला जातो. पुन्हा एकदा फुलरलेनचा बॉल अडकला जातोय, कारण आहे चेंडू खाली. 1 धाव येते. चांगलं षटक पाहायला मिळते प्रकाश यांचं. पहिला डॉट, त्यानंतर 1, त्यानंतर डॉट, त्यानंतर षटकार आणि त्यानंतर 1. शेवटचा बॉल असेल पहिल्या षटकातील. प्रकाश पाटील पुन्हा एकदा फुल टॉस बॉल होता, पुन्हा एकदा करणला निवडला. शेवटच्या चेंडूवरती येते 1 धाव. पहिल्या षटकाची होते सांगता धाव फलक पोहोचतोय 9 या आकड्यावरती. टीम उदगिरी 61 धावांचा पाठलाग करत असताना
हा फटका चांगला आहे, निघून जाईल काव कॉर्नर, सीमा रेषा बाहेर षटकार. नो प्लस षटकार. पॅनलाईटच्या 2 धावा, एक फेक नोची आणि षटकार. टोटल 9 धावा खर्च केल्या जात आहेत. नक्कीच जो अंतर होता तो या एका चेंडूने कव्हर केला आहे. धावफलक पोहोचतंय ते म्हणजे 18 या आकड्यावरती. चुकी होते, मला वाटतंय अधुरा स्क्वॉड घेऊन टी.वाय. पाटील मालगावा संघ उतरला या स्पर्धेमध्ये. आणि जर धावा तुमच्या जर धावफलकावरती खूप असल्या पण तुमचे स्ट्राईकचे गोलंदाज नसतील तर थोडंसं प्रेशर फील करतील. बॉलरचं नाव विक्रम आलेत दुसरं षटक घेऊन. व्हाईट बॉल येतोय, विक्रम व्हाईटने सुरुवात करतोय. फ्रीट कंटिन्यू राहील. धावफलक 19. दांडी काढले काठी, परंतु फ्रीटचा बॉल होता, असा फरक पडणार नाही. धावफलक 20 या आकड्यावरती. अजून देखील 41 धावांची गरज. पाहायला गेलं तर 9 धावा ज्या फ्रीच्या धावा भेटले तर त्या धावा खूप महाग पडतील टी.वाय. पाटील मालगाव संघाला. चला स्पीडअप घ्यायचा बॅट्समन. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बैरामची जर बॅटिंगची जर पोझिशन म्हटलं तर बैठक सजवली ना तर फटका अतिशय वेगाने बॅट स्विंग. आता पण बैठक सजवण्याचा प्रयत्न होता जरूर, परंतु चांगला बॉल विक्रम यांचा. यावेळेस दिशाहीन गोलंदाजी. वाईट बॉल येतोय. नो बॉल येतोय, पंचांचा इशारा. नो प्लस 1. फ्रीटचा बॉल. आणखीन एक फ्रीट, आणखीन एक संधी. धावफलक 22 या आकड्यावरती. फ्रीटचा बॉल. फ्रीटचा बॉल. फुल टॉस चेंडू. फुल टोल वसूल केला जातोय. षटकार येतोय विक्रम वरती. प्रतिवार करताना आपण पाहतोय फलंदाज. धावफलक पोहोचते 28 या आकड्यावरती. दुसरं षटक मार्गस्थ असताना पाहतोय. आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेत. पुन्हा एकदा फटका चांगला पाहायला मिळाला जरूर अजितच्या बॅट मधून, परंतु एकच धाव देऊन जाईल. चांगला एफर्ट पाहायला मिळतोय काव कॉर्नर सीमाच्या दिशेला तानाजी पाटील यांचा. अडकिता शॉटचे जनक तानाजी पाटील. एकोणतीस धावा धावफलकावरती. आणखीन एक नो बॉल येतोय. फ्रीटचा बॉल. धावफलक आपण 30 पाहतोय.
नो बॉल म्हणजे नक्कीच फ्री हिटचा बॉल असेल. फ्री हिटचा बॉल जरूर होता परंतु फायदा घेता आला नाहीये बलिराम यांना. डॉट बॉल येतोय. डान्सिंग डाऊन द विकेट. आणखीन एक येतोय दुसऱ्या ओव्हरातील शेवटच्या चेंडूवरती षटकार. धावफलक पोहोचते 36 या आकड्यावरती. साहिल तिसरं षटक घेऊन पाहतोय आपण. वाईट +1 आहे. पंच धावा. वाईट +1. थँक्यू. धावफलक 38 या आकड्यावरती पाहतोय आपण. चांगला टोटल उभा केला होता TY पाटील मालगाव संघाने परंतु गोलंदाजीला कमी पडत असताना आपण पाहतोय. चांगली सेट झाली आहे जोडी अजित आणि बलिरामची. 12 चेंडू मध्ये 23 धावांची गरज. आणखीन एक खराब गोलंदाजी. वाईट बॉल येतोय. धावफलक 39. साहिल एक उत्कृष्ट गोलंदाज आहे संघाचा आणि त्याच्याकडून संघ नेहमीच अपेक्षा ठेवत असतो परंतु आज त्या अपेक्षेला खरा उतरत नसताना आपण त्याला पाहतोय. आजपर्यंत एकही चांगला फेअर डिलिव्हरी हाताळलेली नाहीये आणि 3 धावा खर्च केलेत. ब्लॉकर पद्धतीचा बॉल अतिशय वेगाने जातोय एसटी रक्षक. तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. धावफलक पाहिलं तर 40 आकड्यावरती पोहोचतंय. 11-21 ना. एसटी रक्षकाचा एफर्ट राहिला चांगला जरूर परंतु एक बायच्या स्वरूपात एक धाव येते. एक्केचाळीस धावा पाहतोय आपण धावफलकावरती. 10 चेंडू 20 धावा. आणखीन एक डॉट बॉल. आज एक्स्ट्राच्या धावा खूपच आज खर्च केल्यात.
ऑटो कॅच. तानाजी पाटील चुकी करणार नाहीत. मोठा फटका मारला जरूर होता, परंतु चांगला एफर्ट पाहायला मिळाला. चांगला कॅच पाहायला मिळतोय आणि विकेटचं होतंय पतन. बलिराम यांना परतावं लागेल, परंतु अजित चांगला सेट झाला आहे. अजून देखील 3 चेंडू आहेत. अजून देखील 9 चेंडू 19 धावांची गरज आणि मैदानाच्या आतमध्ये जर्सी नंबर 3 अरविंद. चला स्पीडअप घ्यायचं आहे. ट्रॅकर लॉफ्ट केलाय करंच्या डोक्यावरून. चांगला एफर्ट पाहायला मिळाला पाटील यांचा. फेकी देखील तेज तर्रार, परंतु 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीने धावफलक 44 या आकड्यावरती. आप ट्रॅकर लॉफ्ट केलाय, फटका बसलाय. करण त्याच्या खाली कॅच ड्रॉप होते, महत्वाची कॅच होती. नक्कीच चान्स बनवले होते साहिल याने, परंतु कॅच पकडता आलेली नाहीये. धावफलक 46 या आकड्यावरती पाहतोय आपण. सात चेंडू 15 धावा. माझ्या 9च्या 9 धावा खर्च केल्या TY पाटील स्पोर्ट्स मालगाव संघाने. त्या किती महाग पडलेत. 7 चेंडू 15 धावा. अरविंद पॉइंटच्या डोक्यावरून 1 बाउन्स निघून जाईल सीमारेषा बाहेर. चौकार. सहा चेंडू 11 धावांची अजून देखील गरज. सहा चेंडू 11 धावांची गरज. पाटलांनी आज अडकिता चालवला होता, परंतु अशी स्थिती बनली आहे की अडकिता खांद्यावर घेऊन आता घरी जावं लागेल. अडकिताचे नट बोल्ट पूर्ण मैदानात विस्कटलेत. विचार चालला आणि कॉर्नरला उभे राहिले, तिथूनच कॉर्नर वरूनच गायब. 6 चेंडू 11 धावा. राजेश
बॉलरचं नाव काय? मला त्याच 11 जण गोलंदाजी करतायत. बॉलर कोण आहे दाना? बॉलर कोण आहे? अजय आले तर गोलंदाजीसाठी. 6 चेंडू 8 धावा. फ्रीडचा बॉल आणि समोर आहे अजित. फ्रीडचा बॉल स्टेट रिजन मध्ये. फ्रीडचा बॉल होता. पहिली धाव वेगाने. दुसरीचा प्रयत्न. यावेळेस विकेटचा पतन. रनआउटच्या स्वरूपमध्ये अजितला परतताना आपण अरविंदला परतताना पाहतोय. पाच चेंडू 7 धावांची गरज. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करण आहे. आज करणने चांगली फिल्डिंग केली आहे. यावेळेस विकेटचं पतन होत आहे. चला स्पीडअप घ्यायचं आहे. वाईट बॉल येतोय. नक्कीच एक्स्ट्राच्या धावा ज्या आहेत त्या मालगाव संघाला खूप महाग ठरलेत. 4 चेंडू 5 धावा. फुल टॉस बॉल. सूरज पहिली धाव वेगाने आणि यावेळेस मात्र विकेट होते पतन. चांगला एफर्ट पाहायला मिळतो गोलंदाज अजय यांचा. नो लुक्स शॉट पाहतो पण इथे नो लुक्स विकेट पाहायला मिळाली. स्टंप पाहिली पण नाही, फक्त हात फिरवला तर स्टंपच सापडली. काय मॅच मध्ये टर्निंग पॉइंट आलेला आहे. जी मॅच वन साइड उदगीर संघाने आपल्या नावावर केली होती ती मॅच मात्र मालगाव या संघाने या मॅच मध्ये रंग भरलाय. धावा खूप मोठ्या उभ्या केल्या होत्या पण कोणताही गोलंदाज चांगली कामगिरी करू शकला नाही. परंतु विक्रमवर अजयवरती भरोसा ठेवला आणि अजयने चांगली गोलंदाजी आतापर्यंत साकारले. धावसंख्या पाहिली गेले तर 57 आकड्यावरती आहे. 3 चेंडू 4 धावांची गरज. चांगला बॉल पाहायला मिळतोय. 2 चेंडू 4 धावांची गरज. आता मात्र या मॅच मध्ये नक्कीच अडकिताचा एक नट बोल्ट सापडलाय असं वाटायचं, अशी स्थिती पाहायला मिळते. 2 चेंडू 4 धावा. फुल टॉस बॉल. क्षेत्ररक्षक आहे डी+ साहिल. पहिली धाव वेगाने. दुसरीचा प्रयत्न पैकी रॉंग ठिकाणी पाहायला मिळते.
स्ट्रायकिंग एंडला फेकी होणं गरजेचं होतं, परंतु फेकी चुकीची साहिल कडून. एक चेंडू 2 धावा, कंपल्सरी चेजिंग. 2 धावा तुम्हाला जमवायच्या आहेत आणि तुम्हाला जर 2 धावा थांबवायच्या आहेत. त्या 9 धावा जर तुमच्याकडे असत्या तर ही स्थिती उत्पन्न झाली नसती. एक चेंडू 2 धावांची गरज. एक चेंडू 2 धावांची गरज. चांगला फटका पाहायला मिळतोय. प्रकाश पाटील चेंडू खाली आणि वेल्स रिमूव्ह केल्या जात आहेत. विजय ठरतोय तो म्हणजे TY पाटील स्पोर्ट्स मालगाव. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अजय जो सामना गेला होता तो सामना जिंकलेला आहे. अजयचं कौतुक करावं लागेल. ज्यावेळेस आयुष्यामध्ये हरल्यासारखं वाटतं त्यावेळेस स्वतःतील आत्मविश्वास जागृत करायचा आणि पुण्याने नवनिर्माणाचं स्वप्न निर्माण करायचं. आणि हे जे स्वप्न जे पूर्ण केलं आहे ते म्हणजे अजय. शेवटच्या क्षणाला मॅच आली होती. उदगीर संघ नाखुश आहे, खास करून अजित. विचार केला जातोय आपण इतक्या जवळ येऊन मॅच सोडून जातोय. नक्कीच हा क्रिकेट आहे, कारण की मनामध्ये रुजलेला हा खेळ आहे. जशा बालपणीच्या आठवणी असतात तसा हा क्रिकेट आहे. प्रत्येक सामना आपल्या मनामध्ये रुजून जातो. एका धावेसाठी मॅच हरली जाते. क्रिकेट इज लाईफ पाठीमागच्या भिंतीवरती लिहिले आणि खरंच क्रिकेट हे जीवन आहे. क्रिकेट इज लाईफ. आमचा कॅमेरामॅन नक्कीच या लाईनला हायलाइट करतोय. आणि का हायलाइट केलं जाणार नाही? का आमच्यासाठी एवढं क्रिकेट महत्वाचं आहे? आमचं जीवन म्हणजे क्रिकेट आहे. आमच्या जीवनातील प्रत्येक श्वास म्हणजे क्रिकेट आहे. आमचं आयुष्य क्रिकेट आहे. ऊन असो, वारा असो, पाऊस असो, आमच्यासाठी क्रिकेट म्हणजे सर्वस्व आहे. प्लेयर ऑफ द मॅच